ठिकाणी लाईट होती, त्या लाईटच्या दिशेनं गेलो आणि तिथं पाण्याची टाकी होती MIDC भुसरीमधली, आणि त्या टाकीची ते एक वॉचमन, त्या वॉचमनला म्हटलं की साहेब मी गावावरून आलो आहे, माझं महिंद्रा सिंटरला सिलेक्शन झालेलं आहे आणि माझे इथं कोणी ओळखीचं नाही, कोणी नातेवाईक नाही आहे, मला आजच्या दिवस या टाकीच्या खाली राहू देता का? तो वॉचमन काय बोललाच तयार नाही, होय पण नाही, नाही पण नाही. मी 5 मिनटं ते पत्र्याची पिठी डोक्यावर घेऊन असाच उभा. त्यानं म्हणलं हो का ना, बघा ना, मला बघा उद्यापासून जॉईनिंगचं लेटर दिलंय, तुम्ही पत्र तर बघा एकदा. असं म्हणल्यानंतर त्याने ते पत्र घेतलं. त्या वॉचमनला कळ घ्यायला ग्रामीण भागातलं पोरगा आहे, जर आजच्या दिवस राहते तर राहू द्या ना. त्याच्यानंतर ती पत्र्याची पीठ त्या पाण्याच्या टाकीखाली ठेवली, नळावरती हातपाय धुतले. आजीनं माझ्या दिल्या होत्या 2 भाकरी बांधून रणसिंगवाडीतनं, की आजीनं ज्यावेळी मला 20 रुपये दिले, जाताना 2 भाकरी फडक्यात बांधून दिल्या, त्याच्यावर थोडी चटणी टाकली होती. ते हातपाय दिवसभर जेवलो नव्हतो आणि त्याच्यानंतर त्या 2 भाकरीतलं 1 भाकरी मी घेतली, 1 भाकरी फडक्यासहित त्या वॉचमनला दिली. त्यानं म्हटलं बाबा तुम्ही पण जेवण करून घ्या. ते मला नाही, तुमचं तुम्ही जेवा. त्या वॉचमनला माझी माणुसकी कळली. याला पोरगं खेडेगावाचं आहे, प्रामाणिक आहे, 2 भाकरी आहेत, त्याच्यातलं 1 भाकरी आपल्याला ते पोरगं चांगलं आहे झालं. त्याच्यानंतर मी आज त्या टाकीखाली आनंद झाला की बाबा मला 100 रुपयाची नोकरी, त्या टाकीखाली झोपलो. ती आमचा संसार तो उघडला. ती सतरंजी खाली टाकली, तिथं झोपलो. सकाळी लवकर उठून महिंद्रा सिंटरची ड्युटी जॉईन झाली. तुम्हाला सांगतो 1 वर्ष त्या संध्याकाळी मी आलो कामावरनं, 1 टाईम कंपनीत जेवायला मिळायचं. संध्याकाळी स्टोव पेटवायचा, त्या तव्यात 1 भाकरी टाकायची, त्यातच चटणी मीठ मिरच्या टाकून पाणी कालवड करायचं, 1 भाकरी त्या तव्यातच कुस्करायची. असं करता करता 1 वर्ष त्या पाण्याच्या टाकीखाली उघड्यावरती राहिलो. 1 वर्ष अप्रेंटिस पूर्ण केली आणि मी NCT विटीला पण पाहिला आलो. महिंद्रा सिंटरनं मी NCTला पहिला महिंद्रा सिंटर मला परमनंट लेटर दिलं गिफ्ट म्हणून, किंवा या मुलानं एवढ्या परिस्थितीमध्ये शिकतोय, एवढं सगळं करतोय, बाबा पहिला विद्यार्थ्याला त्याला अजून काय गिफ्ट द्यायला पाहिजे. त्यांनी परमनंट लेटर माझ्या हातात गिफ्ट दिलं. आणि त्याच्यानंतर आत्ता खरोखर माझे सोन्याचे दिवस चालू झाले. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळी 500 रुपये पगार चालू झाला, मग त्याच्यानंतर वॉचमनला म्हटलं बाबा तुम्ही मला खूप वर्षभर सहकार्य केलं. आणि त्याच्यानंतर मी भोसरीला एक 10 बाय 10ची खोली भाड्याने घेतली. 70 रुपये महिना त्यावेळी भाडं असायचं. आणि असं करता करता बाबा माझं सुरुवात झाली. मी वायरमन म्हणून महिंद्रा सिंटरला जॉईन झालो. त्याच्यानंतर नोकरी करत DE केलं, AMI केलं, म्हणजे इक्वल टू B. आणि असं करत 5 वर्षामध्ये माझं AMI पूर्ण झालं. मला फिनोलेक्स पाईपमध्ये मेंटेनन्स इंजिनियरचा जॉब मिळाला. त्या काळात महिंद्रा सिंटरला मला 500 रुपये पगार, 4-5 वर्षामध्ये हार्डली 750-800 रुपये पगार झाला होता. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट फिनोलेक्स पाईपला 16,000 रुपयेचा पगार, म्हणजे आंधळा मागतो 1 डोळा देतो 2 डोळे. असं झाल्यानंतर तिथं 1-1.5 वर्ष मी काम केलं. केकेनाग म्हणून कंपनी आहे, थर्माकोल बनवायची त्या काळामध्ये. तर त्या कंपनीत सगळ्या जर्मनीच्या मशीन होते. तिथं मला मॅनेजर म्हणून माझी इंटरव्ह्यू झाली, तिथं माझं सिलेक्शन झालं. डायरेक्ट 35,000 रुपये पगार, म्हणजे आंधळा मागतो 1 डोळा देतो 45,000 रुपयाचा पगार, सगळे प्लस वेळ करून. असं करत मी 93 पर्यंत, म्हणजे अगदी वायरमन, सुपरवायझर, इंजिनियर, मॅनेजर. बजाज ऑटोमध्ये 93 साठी मी जनरल मॅनेजर म्हणून जॉईन होणार होतो. काही कारणानिमित्त राहुल बजाज परदेशी चालले होते आणि माझी अपॉइंटमेंट 3 महिने पोस्टपोन झाली. मग आता घरी बसून काय करायचं म्हणून आपलं मी जातीवंत इलेक्ट्रिशियन वायरमन असल्यामुळं मी आपलं कुणाचं वायरिंगचं काम असेल, कुणाचे बल्ब गेलेले असतील, कुणाची मोटर झालेली असेल, छोटं मोठं जे काय काम मिळेल ते चालू केलं. आता साहजिकच प्रत्येक महिला, आमच्या मराठी महिला खूप हुशार असतात आणि त्या नवऱ्याच्या खूप चांगल्या सल्लागार असतात. आणि त्याच्यानंतर आमची बायकोला वाटलं की बाबा जसा एखाद्या महिलेचा नवरा फौजदार असेल, बायकोला वाटतं मीच फौजदारी नाही. आमच्या भोसले साहेबांना विचार, त्यांच्या मिस्टर मीच कमिशनर आहे. भोसले साहेब कसले कमिशनर आहेत. तसं नॉर्मली आमच्या मराठी 96 कुळीमध्ये की अशी प्रथा आहे की नवरा ज्या पदावर असेल बायकोला वाटतं मीच त्या पदावरती आहे. तसं बायकोला आमच्या वाटेसाला मी जनरल मॅनेजर आहे. हे काय झालं. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस छोटं मोठं काम चालू केलं की आता सकाळी मी 7ला स्कूटरला किक मारायचो. आता त्या मॅनेजर म्हणजे डेप्युटी जनरल मॅनेजर असल्यामुळं काय झालं की मला त्या कंपनीची अँबिशनर गाडी घरी सोडायला न्यायला 6 महिन्यात मी एकदा कधीतरी महाबळेश्वरला पाठवायची. त्या अँबिशनर त्यांचं गेस्ट हाऊस आहे, तिथं 2 दिवस राहायला. म्हणजे आता साहजिकच मॅनेजर लेवलला थोडं फॅसिलिटी म्हणून मिळायच्या. त्याच्यामुळं नवऱ्याला अँबिशनर गाडी सोडायला येते, न्यायला येते, म्हणजे बायकोला वाटते जायला हे काय साहेब, म्हणजे आता आपणच साहेब झालं. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी आमची अपॉइंटमेंट पोस्टपोन झाली, ज्यावेळी मी छोटं मोठं काम करायला सुरुवात केली आणि मग ते स्वतः काम करायचं म्हणल्यावर हात काळे होणार, ग्रीस लागणार, शर्ट काळा होणार. आता बायको माझ्याकडे बारकाई निरीक्षण करायची की म्हणे याच्यापूर्वी मॅनेजर असताना ह्या माणसाच्या शर्टाला कधी डाग पडत नव्हता आणि आता पण हा माणूस हात पाय काळे, सगळे तोंड बिंड काळे करून येतोय, काय ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला काय कळतच नाहीये.
पहिल्यांदा कुठलीही महिला नवऱ्याला अतिशय समजुतीने सांगते, मला वाटतं आता थोडा सगळ्याला अनुभव असेल, पहिल्यांदा गोड बोलून सांगते, बघा हे धंदा करणं आपलं काम नाही, हे गुजराती मारवाड्यांनीच धंदा करावा. बायकोने अतिशय मला प्रेमातनं सल्ला दिला, मराठी माणसाला धंदा जमत नाहीये, ही त्या काळातली गोष्ट आहे 93 सालची. आणि त्याच्यानंतर आपलं नोकरी चांगली. अहो बघा ना तुम्ही, तुमचा शर्ट 8 दिवस सुद्धा काळा होत नव्हता, तुम्ही एका दिवसात काळी निळी होऊन येत आहे, असं कुठं असतं का? धंदा असा असतो का? बरं, बॅडलं का असं की आता त्यावेळी म्हणजे आता आम्ही काम म्हणून ते करायचो, काय देतील तेवढे पैसे घ्यायचे. समजा एखाद्याची मोटर बिघडलेली आहे, तिची रिपेअर केली, त्यांना 200 रुपये दिले, आपले घ्यायचे 200 रुपये, त्याला आपण मागायचं नाही एवढेच दे म्हणून. बरं, आता ज्यावेळी 45 रुपयाचा पगार आणि आमचा अगदी महिन्यातली कमाई झाली 10,000 रुपये, त्यातले 8,000 रुपये पेट्रोललाच गेले, मग आता घरी काय द्यायचे? असं झाल्यानंतर काय अडचण आली का लाईटची? नाही ना? ओके, गुड, शाबास. ह्याच्यातून बोला. एक गाडी आहे 3403 काढायला सांगितलंय. 3403. ऍक्च्युली सरांचा बोलायचा फ्लो एवढा होता की मलाच थांबवावं नाही वाटलं. सर प्लीज कंटिन्यू करा. त्याच्यानंतर पहिल्यांदा बायका प्रेमातनं समजून सांगतात, मलाही प्रेमातनं समजून सांगितलं. आणि तेवढ्यात आता मी म्हटलं चला आता आपलं आता चाललंय, आता काय जो पण बायजी ऑटोची ऑफर येईल बुवा फायनल होईल त्यावेळी होईल ते होईल. मला वाटतं लाईट लावता का म्हणजे मला सगळ्याचे चेहरे दिसतील, लाईट लावले सगळे चेहरे दिसतील, मलाही कळतं सगळं. बरं, त्याच्यानंतर बायकोनं पहिल्यानं प्रेमानं सांगितलं, आम्ही आपलं ह्या कानानं ऐकलं, ह्या कानानं सोडून दिलं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा सांगितलं, हे पहा मी तुम्हाला गोडीच सांगते, जर का समजा तुम्ही जर नाही माझं ऐकलं का नाही, मी निघाली माहेरी, मग तुम्ही बसा एकटेच, काय करायचं ते करा. आता असं ज्यावेळी बायका गोडीत तंबी ज्यावेळी देतात तर त्यावेळी मी चुकून आपलं सहज नवरा बायको म्हणलं, गमती सगळेजण बोलतात ना नवरा बायकोला चेष्टेनं, मी आपल्या चेष्टेनं म्हणलं की भुकतं ते चावतं का कुठं, जे बी भुकतं का चावतं कुठं असं म्हणल्यानंतर बायकोला जो असा राग आला ना, तिला डायरेक्ट फणाच काढला, म्हणजे तुम्हाला दाखवती जाता. आणि दाखवती जाता म्हणलं मी माझ्या कामाला गेलो निघून, बायकोनं आपलं तिचे लग्नात ते सुटकेस ते दागिने साड्या बिड्या पॅक केल्या, माझी 2 मुलं घेतली, गेली माहेरी निघून. याला म्हणलं रागाच्या भरती याला आपलंही चुकलं, आपण नाही बोलला पाहिजे, पण झालं ते झालं, तर चेष्टा मस्करीत आपण बोलतो कधीतरी. झालं, आठवडा गेला, 2 आठवडे गेले. आता एकदा का बायकाचं डोकं फिरलं, कुणाच्या बापाला ऐकत नाही, त्या तुम्हालाही माहिती आहे, ते त्यांच्या कालानंच घ्यावं लागतं. त्याच्यानंतर आमचं ज्यांनी लग्न जमवलं, माझे मामा, ते आमचे सासरी बुवानी सांगितलं, अहो काय म्हणे तुमचा भाचा एवढा चांगला म्हणे, कर्तबगार पोरगा म्हणे, मॅनेजर झाला, इंजिनियर झाला, त्याला साधी बायको संबंध बघा, पोरगी आमच्यावर आता 3 आठवडे झाला आली, त्याला ते काय नवरा बायकोचं भांडण झालं, बायको आली इकडे म्हणे त्याची. मामा राग ताव काय रे मूर्खा, एवढ्या चांगल्या नोकऱ्या आहेत त्या, आणि त्या चांगल्या नोकऱ्या सोडून देतो, लोकांना नोकऱ्या मिळत नाही त्या, आणि तो हराम करा नोकरी सोडून बसला म्हणजे धंदा करा निघाला. आपल्या धंद्यात कुठं जमतं का? मराठी माणसाचा धंदा येतो कुठं? मामाने अगदी लेफ्ट राईट करत जवळजवळ अर्धा तास आमची अगदी खरडपट्टीच केली. मामानं म्हणलं, मामा पाणी तरी प्या, तुझं पाणी सुद्धा नको मला. आणि मामा राग निघून गेले. तुम्हाला सांगतो त्यावेळी माझी पायाखालची जमीन सरकली की म्हटलं का आता काही खरं नाही आपलं. त्याच्यानंतर मी त्याच दिवशी सकाळी एसटीला बसलो, वडापुरी इंदापूर जे आहे तिथं गेलो, सासरवडला गेलो. आता सासरे त्या काळातले म्हणजे सरपंच त्या गावचे, त्यांनी त्यांच्या घरी 5:30-6च्या दरम्यान छोटं ते पण खेडेगाव, सासरे बुवांचा ते धोतर, ते रुबाब सरपंचाचा. मी गेल्यानंतर माझ्याकडे लाल बुंद डोळे करून बघितलं, मी अर्धा गार झालो. आता म्हणजे ज्याला इथं का मारते बिरते काय कुणास ठाऊक. मी आपला गप अगदी अपराध्या माणसारख्या त्या हॉलमध्ये जाऊन बसलो. बायकोला कळलं मी आलोय म्हणून, बायकोनं ती दोन्ही पोरं घेतली, लांब एका झाडाखाली जाऊन बसली. अर्धा तास अगदी तुम्हाला सांगतो अनाथ माणसारखा मी इथं, कोणी मला विचारायला नाही आलं, काय कुठनं पाहुणं आलं, काय झालं. म्हणलं का आपली मोठीच चूक झाली. कुठल्याही मुलीच्या आईचं म्हणजे सासूबाईचं जावावरती लक्ष असतं. अर्थासानं तांब्या घेऊन आल्या, म्हणजे जावाय बापू काय आमच्या लेकीकडून चुकलं, तुम्ही आमच्या लेकी एवढं नाराज झाला. म्हणलं तुमच्या लेकीचं काय चुकलं माझं, मला व्यवसाय करायचा, तुमची पोरगी मला काय व्यवसाय करू देत नाहीये. म्हणलं माझ्याकडे 5 लाख रुपये तुमच्या पोरीच्या नावानं करून देतो, पण तिनं तुम्ही तेवढं तुमच्या लेकीला सांभाळा. आता ते सासूबाईला साहजिकच वाटतं किंवा कसं लेकीचा संसार नीटनेटका झाला म्हणजे बरं. त्याच्यानंतर सासूबाईंनी मी म्हटलं, ते म्हणे काय 5 लाख द्यायची गरज नाही, काय नाही, तुम्ही आपलं तुमच्या सुखानं राहा, सगळं काय राहा. आमची लेक जरा पहिल्यापासून हट्टी आहे, पण आता इकडं चालतं, पण ते हट्टीपणा तुमच्यापाशी पण करते, आता आम्ही तर काय करू त्याला, आम्ही काय थोडं सांगतो का तिला हट्टीपणा करायला. असं करत कसा तरी आमचा समेट घडला. सासरी बुवांना त्या दिवशी जावया आला, मी सासरी बुवा मुद्दाम उशीर रात्री 10:30 आली. ते किचनमध्ये तिथे खेडेगावला छोटी घरं,
ते बारके दिवळी होते, दिवळीत ऐकायला ते नवरा बायको होते म्हणे जावायला एका शब्दाने दुखवू नका. काय माहिती का, जावाय म्हणतोय 5 लाख त्याच्याकडे आहेत, तुमच्या पुरीच्या नावावर करून देतो. जावायला वाईट इतकं बोलला ना, उद्या सोड चिठ्ठी दिली म्हणून केवढ्याला बरं, हे लेख काय समोर सोपं काम नाहीये. कसं का असं ना, अर्धी भाकरी खातील तिकडे तिकडं वाटलं जरा काही कमी पडलं तर आपण देऊ. सासरे बुवांनी सकाळी सकाळी उठले, अर्ध पोतं गहू, अर्ध पोतं ज्वारी, कांदा, मीठ, मिरच्या सगळं त्या जीपमध्ये टाकलं. मी आपला सकाळी उठायच्या अगोदरच माझ्या त्या पायथ्याशी येऊन बसले. मला म्हणे पाहुणं कधी आला हो? आता आदल्या दिवशी संध्याकाळी लाल बुंद डोळे करून बघितलं, आम्ही विसरलो नव्हतो. म्हणलं आलो कालच. बरं आता आवरा लवकर, आणि आता आपल्याला जायचं आहे पुण्याला. सासूबाईंनी पुरणपोळ्याचं जेवण केलेलं, जेवण झालो आणि सासऱ्यांना सांगितलं लगेच माघारी फिरकायचं नाही. माझ्या लेकीचा संसार पुरा सेट होई पण तिथंच थांबायचं, इथं काय घटलं नाही तुमचं, पूर्ण तिथंच लेकीपाशी थांबा. सासरे बुवा 15 दिवसाच्या प्लॅनच आलेले माझ्याकडं, किंवा ह्यांचा संसार पुनर्सेट करायचा. झालं त्याच्यानंतर आता एक दिवस पाहुणचाराचा गेला, सगळं काय झालं. त्यांना म्हणलं हे मला काय ह्याची गरज नाही होई, बीट मिरच्या, कांदा, अर्ध पोतं ज्वारी, गहू घेतलेलं. नाही म्हणे, तुमचा धंदा जर नाही चालला ना, पोरं बाळा उपाशी राहतेली, ते आपलं उपाशी आपलं काहीतरी करून खातेली, कसं तर तुमचा धंदा नीटनेटका चालावा म्हणून येत येतोय. आलो आम्ही. त्याच्यानंतर आपला दुसरा दिवस गेला पाहुणचारामध्ये, सासऱ्यांचा पाहुणचार केला, सगळं काय. आता आपल्याला काम बघायला पाहिजे. मला मद्रासचा फोन आला, मिस्टर माने, डे आफ्टर टुमॉरो देअर इज बोर्ड ऑफ डायरेक्टर मीटिंग आणि यू हॅव टू कम चेन्नई. आता त्यावेळी आम्ही ग्रामीण भागात शिकलो, आम्हाला कुठे इंग्रजी 2 वेळा येस म्हणायचं, 2 वेळा नो म्हणायचं, एवढंच माहिती. आम्ही आपलं त्याला म्हणलो यस सर. आता आपल्याला कुठे इंग्रजी येते, पण आपण कशाला सांगायचं आपल्याला नाही इंग्रजी येत म्हणून. त्यांनी सांगितलं मिस्टर माने व्हेन यू आर कमिंग, नो सर. चला, ते म्हणलं काय माणूस आहे, त्याला वाटलं बराच मोठा माणूस आहे. त्याने परत ते फोन ठेवला. त्याच्यानंतर परत फोन केला, मिस्टर माने आय एम सेंडिंग ए रिटर्न तिकीट, यू हॅव टू कम चेन्नई. आयला विमानाचं तिकीट देतो म्हणाले जायला. म्हणलं बरं झालं, काय का असं ना, काम देऊ तर ना देऊ, विमानात तर बसायला मिळेल. ठरल्याप्रमाणे DHL कोरियरनं विमानाचं तिकीट आलं दुसऱ्या दिवशी, आणि त्याच दिवशी दुपारी 2 वाजता फ्लाईट. ते विमानाचं पहिल्यांदा तिकीट बघून ते चांगलं बघा, एअर इंडियाचं फार सुंदर ते तिकीट असायचं. आता काय ते कम्प्युटरची प्रिंट नाही मिळत, त्यावेळी खूप सुंदर 4 पानी तिकीट असायचं. ते तिकीट घेतलं, स्कूटर लावली एअरपोर्टला आमच्या पुण्याच्या, आणि त्याच्यानंतर मी विमानात बसलो. मद्रासला गेलो. तिथं मद्रासला गेल्यानंतर त्या एअरपोर्टच्या गेटवरती 3 फूट बाय 2 फुटाचा बोर्ड, रामदास माने वेलकम टू चेन्नई. व्हायला म्हणलं इथं आमच्याकडे मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोर्ड लावत नाही का, आपला एवढा बोर्ड इथं. म्हणलं बरं झालं. मग ते माझी बॅग हातातली घेतली, त्या अँबेस्टर गाडीमध्ये नेली. मला डायरेक्ट हॉटेल श्रीलंका कॉन्टिनेंटल 5 स्टार हॉटेल्स माउंट रोडवरती आहे तिथं. त्याच्यानंतर मी आमचं लग्न झालं त्यावेळी इथं मुंबईला आलतो. हॉटेल ते मुंबई दाखवायला बायकोला, ते हॉटेल ताज म्हणून तिथं आहे. आला बायकोला म्हणून जायला 100 रुपयाचा चहा असतो काय त्याच्यात, तुझ्याला आपल्याकडे 10 रुपयाला चहा बाहेर मिळतो, 100 रुपयाच्या चहात काय असतं. म्हणजे आपण 1 कप 2 जण अर्धा पिऊ, काय असतं 100 रुपयाच्या चहामध्ये एकदाशी बघूया. आम्ही त्या ताज हॉटेलच्या आतमध्ये एंट्री करायला गेलो, ते बुच्छर वॉचमन त्यांना आतच सोडायला तयार नाही. म्हणलं जाऊ दे मध्ये आपल्याला नको चहा यांचा, जाऊ दे मध्ये आपलं सोडतच नाही तर काय करायचंय. आणि मग त्यावेळी हॉटेल श्रीलंका कॉन्टिनेंटलमध्ये जवळ मला ते 5 स्टारमध्ये तिथं नेलो. आणि बाबा ते सगळा तिथला लवाजमा, त्यांची ती हॉस्पिटॅलिटी. आयला मला त्यावेळी आठवलं, आपण बायकोला लगा चहा प्यायला गेलो, आपल्याला आतमध्ये येऊ दिलं नाही. लगा इथं तर आपल्याला 5 स्टार हॉटेलवर राहायला चान्स मिळाला. अतिशय आनंद वाटला. म्हणलं या ह्याने काम देऊ नाही तर ना देऊ, आपल्याला विमानात बसायला मिळालं, रिटर्न तिकीट दिलं होतं. आणि हॉटेल श्रीलंका कॉन्टिनेंटलमध्ये तिथं पण अगदी 5 स्टारमध्ये हॉटेल. आता काय मिळालं नाही मिळालं तर काय हरकत नाही, आपल्या जीवाची मुंबई तरी झाली. त्याच्यानंतर ते माझी बॅग बी घेतली, रूम नंबर 502 त्या काळात, म्हणजे मला दिलेला आजही सुद्धा सगळ्या रूम नंबर तोंड पाठ. ते झालं, त्या शिपायानं ते सगळं AC बिशी चालू केला, सगळं तिथं ते TV चालू केला, सगळं काय केलं. तिथं कार्ड होतं. त्यांनी सांगितलं मिस्टर माने एनिथिंग रिक्वायर्ड प्लीज पुश द बिल. आता आपल्याला काय लागतंय तेव्हा आम्ही आपलं बसलो तिथं, त्या टिपायवरती ते रेट कार्ड होतं. रूमचा रेंट 7000 रुपीज, टी 200 रुपीज, मसाला डोसा 350 रुपीज. चला सगळं 200 रुपयाच्या पुढं. बिस्लरी बॉटल 200 रुपये. चायला म्हटलं ही जाईल, ह्यांचं पाणी प्यायचं म्हणजे केवढ्याला पडायचं आपल्याला. मी आपलं त्याच्यातलं नळाचं पाणी पिलं, म्हणलं हे जर पाणी पिलं 200 रुपये आपल्याला द्यावे लागतील, हे आपल्याला काय परवडायचं नाही. आता त्याच्यानंतर ते 7000चा रूमचं रेंट म्हणल्यानंतर मी आपल्या खिशाला हात लावला. आयला म्हणलं आपल्याकडे 2000 रुपये आहेत. लगा हे जर 7000 रुपये उद्या सकाळी जर यांनी भरायला आलं तर हे म्हणणार आता इथंच कामाला लागा, आपल्याला तर 7000 नाहीतच. तुम्हाला सांगतो रात्रभर हे अंगावनं ते अंगाव, त्या अंगावनं हे अंगाव,
रात्रभर झोप नाहीये. चला हे उद्या 7,000 रुपये या नायर साहेबांनी यांना का देणार पड गया. चला विमानाचं तिकीट दिलं, 5 स्टार मध्ये ठेवलं. आता उद्या कुठलं याचं बिल भरायचं. तुम्हाला सांगतो स्वस्त रात्रभर झोपलं नाही. सकाळी नायर साहेबांचा फोन आला, मिस्टर माने आर यू कम्फर्ट, रूम इज ओके. मी म्हणलं नायर साहेब हॉटेल का बिल कौन भरने वाला पहिले बताओ आप. त्यांनी सांगितलं मिस्टर माने डोंट वरी यू आर अवर स्पेशल गेस्ट. असं जसं म्हटलं तशी मी बेल दाबली. म्हणलं 2 मसाला डोसा घेऊन ये, 2 इडली सांबर घेऊन ये, 2 चहा पण घेऊन ये आणि 2 बिस्तरीच्या बाटल्या पण घेऊन ये. तुम्हाला सांगतो जो असा जो ताव मारला याला म्हटलं आता जाऊ द्या मोर द्या, आता काय काय व्हायना काय व्हायचं होऊन जाऊ द्या. 3 वाजता बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग. सगळे ते मद्रासी डायरेक्टर लोक, त्यांना काय हिंदी येत नव्हतं आणि त्यांना फक्त इंग्रजी त्यांची ती लोकल लँग्वेज त्यांची जी काय मल्याळम त्यांची जी काय तेलगू तेवढीच भाषा. आणि आम्हाला काय इंग्रजी येत नव्हतं. आम्ही मोडकं तोडकं हिंदी मराठी आणि ते सगळे इंग्लिशचा बडीमार करायचे. मला ते सगळे टेक्निकल प्रश्न विचारायचे. आता मला पण टेक्निकल प्रश्न विचारायचा होता. अर्ध मराठी अर्ध हिंदी अर्ध इंग्रजी सगळ्याची खिचडी करून मी ते उत्तर द्यायचो त्याची. त्याच्यामुळे तिथल्या डायरेक्टरचे ते केसच वरती जायचे एकदम. मी हिंदी मराठी मिक्स करून बोललो, त्यांना काय कळायचंच नाही. पन्नाया साहेब म्हणून हैदराबादचे चेअरमन आहेत, त्यांना मात्र माझं प्रेझेंटेशन कळलं की बाबा मी हिंदीतनं बोलायचो मराठीतनं बोलायचो. त्यांना ते कळलं. 2 तास मीटिंग बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग झाल्यानंतर त्या पन्नाया साहेबांनी सांगितलं मिस्टर नायर ऑर्डर इज फायनल, गिव्ह हिम 3 लाख रुपये डिमांड ऑफ ॲडव्हान्स पेमेंट, बॅलन्स 3 लाख गिव्ह द आफ्टर कम्प्लिशन ऑफ द वर्क. असं नंतर नायर साहेब ताबडतोब गेले. आंध्रा बँकेचा तो डिमांड ड्राफ्ट 3 लाखाचा घेऊन आले 10 मिनिटांमध्ये. आणि पन्नाया साहेबाच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि 3 लाखाचा ड्राफ्ट माझ्या हातात ठेवला. आला तुम्हाला सांगतो काय सांगू जायला मागतो. 1 डोळा देव देते 2 डोळे अगदी गावा घुम झालो 3 लाखाचा चेक ते ड्राफ्ट पाहिल्यानंतर. आणि नायर साहेबाला सांगितलं मिस्टर नायर गिव्ह हिम गुड हॉस्पिटॅलिटी. आता सगळे उद्योजक आहेत म्हणून सांगतो. मी नॉर्मली स्टुडंट असेल तिथं हा किस्सा कधी बोलत नाहीये. त्याला गुड हॉस्पिटल द्यायचं. आम्हाला काय मिळेल कसलं गुड हॉस्पिटल. त्याने मला नेलं एका क्लबमध्ये. त्यांनी सांगितलं मिस्टर माने व्हॉट डू लॅक, रेड लेबल ब्लॅक लेबल. म्हणलं व्हॉट इज दिस. आम्ही कधी अशी नावच ऐकली नव्हती. मिस्टर माने युअर ऑर्डर इज कॅन्सल. ज्याला मी पटकन ते डिमांड आपला हात लावला. म्हणजे ज्याला डिमांड माघारी घेतो काय कोणाच नव्हतं जायला. ते युअर ऑर्डर इज कॅन्सल म्हटल्यानंतर म्हणलं सर चलेगा चलेगा. झालं. त्यानं 60-60 ml 2 ब्लॅक लेवल मागवल्या. आता त्या नायर साहेब पिठीतला माणूस त्यानं पाणी टाकून बर्फ टाकून हळू एन्जॉय केलं. म्हटलं जायला हे काय सरकारच्या अगोदर आपलं ते आपलं काय ते मोकळं होऊया. मी आपला कोरा करके 60 ml झटका मारला. जायला म्हणलं डोक्याला ताप नको काय. आणि आपला त्या डिमांड ड्राफ्ट किशोर त्याला हात लावून बसलो. याला ह्यानं मागायला नको परत म्हणून. तरी सांगितलं मिस्टर माने 1 मोर. म्हणलं यस सर. आता माने साहेबाची गाडी पण अगदी रोडाला लागलेली. ते दुसरं एक 60 ml आले अजून. परत पण बिन मानेची टाकून मोकळा झालो. मला बसू घ्यावी आम्ही आपल्या रूम के अंदर छोड देतो. तुम्हाला सांगतो ते रात्रभर ते पंखा ते AC हॉटेल ते पलंग रात्रभर हाच तमाशा. ते पंखा रूम घरा 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 फिरायची. आणि आम्ही आपला तो ड्राफ्ट काढायचो परत बघायचो परत खिशात ठेवायचो परत बघायचो. असं रात्रभर आमचा हा तमाशा. सकाळी 5 वाजता वॉकअप कॉल लावलेला कारण आमचं फ्लाईट परत जाणार. अगदी तुम्हाला सांगतो आयुष्यात पहिल्यांदा ते ब्लॅक लेबल कसली असती बघितली. आणि त्याच्यानंतर डोकं धरलो. त्याच्यानंतर एअरपोर्टला गेलो. ते पहिला बोर्डिंग पास घेतला. विमानात बसलो. आणि त्याच्यानंतर म्हणलं बा माझं डोकं लय दुखतंय तुमच्याकडे काय औषध आहे का. हिंदीतनं त्यांना विचारलं आपके पास कुछ मेडिसिन आहे का. ते म्हणे मी म्हटलं लिंबू पाणी आहे का तुमच्याकडं. ते म्हणजे नो लिंबू पाणी. झालं असं तसं करून काहीतरी बाबा ते केलं. ते काय लिमका बिमका त्यांनी दिला. थोडंसं डोकं शांत आलं. आता आमचं पाक पुण्यात जवळ आलं. आयला म्हणलं ते विमानात आम्ही शाळेत असताना ते विमानात म्हणजे हवाई सुंदरी असते यायला आपलं ते बघायचं राहिलं ना. कुठे गेले हवाई सुंदरी काय माहित आहे. त्यावेळी त्या एअर होस्टेसला म्हटलं का हो तुमच्या विमानात हवाई सुंदरी नाही त्या का. ते म्हणले आम्हीच आहे आम्हालाच एअर होस्टेस म्हणतात. आयला म्हणलं अशी भानगड आहे का ही. झालं आमचं सगळं विमान सगळं खाली लँड झालं. म्हणलं आयुष्यात परत त्याच्या आला विमानात बसायला मिळेल न मिळेल. आता बाबा सगळं कोणी दोस्तांनी विचारलं विमान कसं असतं तर ते सांगायला बरोबर किती माणसं बसते ती काय बसते कुतूहल असतं ना. मग ते म्हणलं सगळं निरीक्षण करू. ते रोस्टेस मिस्टर माने प्लीज मूव्ह वी हॅव टू टेक अनदर पॅसेंजर. आणि त्याच्यानंतर सगळीच्या सगळी माणसं उतरली. मी शेवटचा पॅसेंजर. आता त्याच्यानंतर मी 3ऱ्या दिवशी येतो म्हणून घरी सासरी बोना सांगून गेलेलो. तर बायकोला त्यांनी विचारलं लागत ते साहेब
मद्रासला गेले तू विमानानं म्हणजे हे कसलं मद्रासला जायचं विमानानं बंडलबाज माणूस आहे त्यांच्यावर मी 12 वर्ष झालं संसार करते हे कसला बंडलबाज इथंच कुठं मुंबईत फिरत हे कसले विमानानं जाते तेव्हा याला सासरे बोला तर प्रश्न पडला याला लेख खरं बोलती का जावाय खरं बोलतो ते सासरे बुचकळ्यात पडले त्या ड्रायव्हरला काढेल जीप चल आपण एअरपोर्टला जाऊ काय ते म्हणते ते एकदाशी कळलं तरी त्याने आपली जीप एअरपोर्टला लावली ते 5-5 रुपयाला त्यावेळी ते पास असायचा वरचा ते गॅलरीत बसायचा ते 5-5 रुपयाची तिकीट काढली वरती गॅलरीत ते बसले सगळे आमची बायको आमची 2 मुलं सासरे बुवा ते ITत बसले विमान कधी येतं ते फायनली आमचं विमान लँड झालं सगळे पॅसेंजर उतरले आणि त्याच्यानंतर मी शेवटचा पॅसेंजर त्याच्यात बायको सासरे बुवांना म्हणलं ना तुम्हाला बंडलबाज माणूस आहे म्हणून हा विमानाने गेला इथंच कुठेतरी बोंबलत फिरत असेल हे विमानाने नाही गेले चला झाला आता सासरे बुवांना पण कळलं जायला जावायच बंडलबाज निघाला सगळे उतरले पण तुम्हाला सांगतो प्रत्येक मुलीचा बापावरती खूप जीव असतो काय निसर्गानं दिन गेली त्यावेळी माझी मुलगी 3.5-4 वर्षाची मुलगी होती ती सगळी माणसं खाली दुसऱ्या मजल्यावरनं खाली आली आणि माझी मुलगी त्याच खुर्चीवरती बसून राहिली आणि ज्यावेळी मी शेवटचा माणूस ज्यावेळी खाली उतरत होतो त्यावेळी मुलीनं मला पाहिलं आणि मम्मीने त्या मुलीनं जी मोठी आरोळी ठुकली मम्मी बघ माझे पप्पा आले असं ज्यावेळी ती म्हटली त्यावेळी हे सगळे खाली आलेले पळत पळत वरती आले आणि तुम्हाला सांगतो त्या काळात मला त्या विमानाच्या शिडीवरनं आमच्या सासरे बुवानी बायकोनी पाहिलं विमानातनं आलेलं आणि तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं हे सर्टिफिकेट विमानातनं गेलेलं आणि त्याच्यानंतर बाहेर ज्यावेळी आलो त्यावेळी सासरे बुवानी पाठीशावा अहो तुम्ही लय मोठा माणूस विमानानं फिरायला लागला अहो लय मोठा माणूस तुम्ही बस आता मला काय नाही विचारायचं आता आम्हाला कळलं झालं जाता जाता गप्पा मारताना म्हणलं हो का मला 3 लाखाचा ड्राफ्ट पण मिळाल सासरे बोला आश्चर्यच वाटली जायला काल परवा दिवशी तर बोंबलत फिरणार पोरगं 3 लाखाचा ड्राफ्ट घेऊन आलं मग त्याच्यानंतर आमची आता जिथं फॅक्टरी आपण सगळेजण आला होता त्या फॅक्टरीमध्ये आमची ती ओढ्यात फॅक्टरी आहे ते सासरेवानी म्हणजे आता माझं समाधान झालं मी गावाला जातो एक ट्रॅक्टर घेऊन येतो त्याच्यानंतर ते 2-4 10-12 माणसं घेऊन आली ट्रॉली घेऊन आली आणि आमचा तो प्लॉट आहे तो हवाली करून दिला ते याच्यासाठी दिला की त्यांना असं वाटायचं की बा आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त ह्या जावायचं शेती एकदा झालं ते खाया प्यायला लागले की आपण मोकळे आणि तिने तो प्लॉट हवाली करून दिला त्याच्यानंतर आमच्या त्या माने इलेक्ट्रिकल कंपनीची मुहूर्तमेढ तिथं रोवली गेली आणि खरोखर आज मला सांगायला आनंद वाटतो भारतामध्ये मद्रासपासून ते दिल्लीपर्यंत आणि मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत जेवढं थर्माकोल बनतं त्यातल्या 80% मशिनरी मी दिलेली आहेत तुमच्या घरात जे थर्माकोल आहे रेडिओला टीव्हीला कशाला खेळायला तुम्ही आणला असेल आता खेळावरती थर्माकोल डेकोरेशनवरती बंदी आहे पण जे टीव्हीला रेडिओला जे काही पॅकिंग आलं ते एकतर रामदास मानेचं असेल नाहीतर माने साहेबाच्या मशीनमधनं बनलेलं असेल एवढंच नव्हे बाहेरच्या 45 देशामध्ये श्रीलंका सौदी अरेबिया नायजेरिया केनिया बोट्सवाना साऊथ आफ्रिका टांझानिया इथिओपिया युगांडा दुबई रासल खैमा फुजेरा शारजा इराण इराक सुदान जर्मनी एवढ्या देशामध्ये 352 थर्माकोलचे पूर्ण प्रोजेक्ट निर्यात केले मस्कतच्या राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणि जगातलं सर्वात मोठं मशीन बनवलं ते लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मित्र हा प्रवास सांगताना माझा प्रत्येक क्षण जसं सांगायला मला सोपं वाटलं त्या पाण्याच्या टाकखाली एक दिवस रात्रभर मी राहिलो एक दिवस तुम्ही कुठं पण एकदा राहून बघा म्हणजे कसं कसं होतंय ते बघा सांगणे खूप सोपं आहे अनुभवणं खूप अवघड आहे आणि अशा पद्धतीचा जो प्रवास आहे आमच्या थर्माकोल इंडस्ट्रीजचा म्हणजे आम्ही त्याच काळामध्ये की बाबा हे बायको धंदा नको माझा ज्यावेळी मशिनरी एक्सपोर्टचा धंदा खूप मोठा 80% माझं एक्सपोर्ट आहे मशिनरीचं वेगळ्या देशात थर्माकोल बनवायचे पूर्ण प्रोजेक्ट देतो आणि म्हटलं बाबा असं देतोय ना आपण सगळीकडे प्रोजेक्ट तसा एक प्रोजेक्ट आपण बायकोला पण देऊन टाकू आणि बायकोला SR थर्माकोल या नावानं थर्माकोलचा एक प्रोजेक्ट दिला आम्ही सगळे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला लागणारे LG असेल व्हिडिओकॉन असेल ओनिडा असेल ह्या सगळ्या टीव्हीला रेडिओला लागणारं पॅकिंग आमची बायको देते बायको आमची त्याची डायरेक्टर आहे मी तिचा मॅनेजर आहे 2005 साली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान RR पाटील होते चंद्रकांत दळवी साहेब त्यावेळी PS होते नंतर ते कलेक्टर झाले आणि ही दळवी साहेबाची संकल्पना की ग्राम स्वच्छता अभियान पूर्वी ग्रामीण भागामध्ये सगळे उघड्यावरती टॉयलेटला जायचे आणि महाराष्ट्र शासनानं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान चालू केलं घरोघरी ज्या गावात टॉयलेट असेल त्या गावाला महाराष्ट्र शासन 25 लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं त्या काळात आमच्या गावचे प्रभाकर देशमुख हे पण IAS होते आणि ही शासनाची स्कीम आमच्या दळवी साहेबांच्या गावाला एक हित आहेत ते बघा
बल्ब लाईट बनवतात. तर त्या दळवी साहेबांनी ही स्कीम चालू केली. पहिल्या वर्षी ज्यावेळी स्कीम चालते निडळला पहिलं 25 लाखाचं बक्षीस मिळालं. दुसऱ्या वर्षी आमच्या लोधोडे गावाला देशमुख साहेब माझ्याकडे आले, ते म्हणे आमच्या गावचा एकमेव तो उद्योजक आहे आणि गावात तर आमच्याकडे सगळं दुष्काळी भाग, काय पैसे नाही, काय नाही. तर देशमुख साहेब म्हणले वा तुझं मोठं योगदान पाहिजे, तो एकमेव उद्योजक आहे. म्हणलं किती पैसे लागतील? तर देशमुख साहेब म्हणले वा 7 लाख रुपये. म्हणलं 5 लाख मी देतो, 1 लाख तुम्ही पण टाका आणि 1 लाख आमच्या गावातली तर कुठं रंगाच्या कामात, गोदीच्या कामात, कशा जे काय त्यांनी काय 50 रुपये देऊ, 100 रुपये देऊ, त्यांच्याकडे 1 लाख रुपये घ्या, कारण त्यांना तुम्ही जेव्हा टॉयलेट फुकट द्याल. आमच्या भागात कसं लांडगे आणि कोंबड्या सगळं आमचा जोडधंदा आहे. लोक ते लोकांना ओपनमध्ये संडास जायला बरं वाटतं. ते संडास बांधून दिलं तर ते कोंबड्या आणि शेरडर करडर ते ठेवून देणार. ते म्हणलं त्यांचे 100 रुपये असले का नाही तर ते संडासचा वापर करतील. मग देशमुख साहेबांनी ते जे काय घरोघरी टॉयलेट बनवले, असे प्रत्येक घरी त्यातला बराच मोठा खर्च मी उचलला आणि त्याच्यानंतर ते ज्यावेळी त्या माणसाकडे 100 रुपये घेतले तर ते टॉयलेट वापरायला सुरुवात झाली. आणि असं करता करता त्यावेळी आम्हाला 2 टॉयलेट कमी पडले आणि त्यावेळी नितीन करीर, विकास देशमुख ही सगळी मंडळी आमचं गाव बघायला आले आणि त्यावेळी ते सगळं बघितल्यानंतर नेमकं ग्रामपंचायतीलाच एक टॉयलेट एक लेडीजसाठी एक पुरुषसाठी होती, तर नेमकं ते ग्रामपंचायतीलाच नाही. नितीन करीर साहेब म्हणले की बाबा अजून 2 टॉयलेटची आवश्यकता आहे, पुढच्या आठवड्यात आमची सरकारची टीम येणार आहे इन्स्पेक्शनसाठी. ही जर 2 टॉयलेट जर झाली तर तुमचं गाव इलिजिबल होईल पहिल्या क्रमांकासाठी. आणि आता खेडेगावाला टॉयलेट बनवायचं म्हणजे एकडं वाळू घेऊन यायची, एकडं विटा घेऊन यायची, एकडं सिमेंटचं भांडं घेऊन टॉयलेटचं भांडं आणायचं, त्याला ते गवंडी लागतो ते बनवायला. खेडेगावाला तसला गवंडी नसतो, मिस्त्री नसतो टॉयलेट बनवणं, मग सगळ्याच अडचणी. मग त्याच्यानंतर मी ताबडतोब ते आमचे सरपंच आणि ग्रामस्थांना म्हटलं काय 30,000 रुपये घ्या आणि मग पटकन त्यांनी ताबडतोब सिमेंटची 6-7 पोती आणली, विटा आणल्या आणि संडाची भांडी सातारावरून आणावं लागायची त्या काळामध्ये, कारण तिथं आजूबाजूला टॉयलेटचा कॉन्सेप्टच नव्हता. आणि असं झाल्यानंतर ते झाला. आत्ता कसा पाऊस पडतो तसा त्या जोरात पाऊस पडला, ती सिमेंटची पोती सगळी गेली भिजून. आणि त्याच्यावर त्यांचा फोन आला, हो साहेब ते सिमेंट आणलं ते भिजलं सगळं, त्याचा झाला एकच दगड सगळ्याच त्या सिमेंटचा. म्हणलं आता करायचं, आता राहिले 4च दिवस. तर मला मग देशमुख साहेबांचा फोन आला की बाबा तूच आता काहीतरी कर. तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी रात्रभर झोपून एक डिझाईन केलं टॉयलेटचं आणि RCC करून थर्माकोल सँडविच केलं आणि आम्ही असे 2 टॉयलेट बनवले. ते ट्रकमध्ये तिसऱ्या दिवशी ट्रकमध्ये घातले, गावाला नेले. ते तिगाड असतं गावाला, विहिरीचा गाळ काढायचं, ते तिगाड आणलो. तिथं ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी ते ट्रकमधनं ते तिगाडातनं ती टॉयलेट उतरवली. दुसऱ्या दिवशी ती आमची कमिटी आली महाराष्ट्र शासनाने सगळं बघायला आणि पुढच्या 4 दिवसात आमच्या लोधोडे गावाला 25 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. आधी ते टॉयलेटची निर्मिती अशा पद्धतीने झाली. त्यावेळी नितीन करीर, विकास देशमुख ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये सांगितलं माने साहेब तुम्हाला डॉलरमध्ये तर पैसे मिळतात, आता तुम्ही समाजसेवा मी बुवा टॉयलेटचं एवढं चांगली सुंदर टॉयलेट आहेत, तुम्ही बुवा टॉयलेटचं प्रोडक्शन गोरगरीब लोकांना तुम्ही ते असं द्यायला सुरुवात करा. आणि त्याच्यानंतर आम्ही ना नफा ना ह्या तोटावरती आम्ही आत्तापर्यंत 70,000 टॉयलेट अख्ख्या भारतामध्ये दिलेली आहेत. त्यावेळेचं संत गाडगे ग्राम स्वच्छता अभियान, आजचं स्वच्छ भारत अभियान, या टॉयलेटचा कॉन्क्रीटच्या टॉयलेटचा जन्मदाता मी आहे. आमच्या कंपनीची स्कीम आहे, एखाद्या मुलीचं लग्न जमलं आणि तिला जर टॉयलेट बांधायची ऐपत नसेल तर त्या मुलीनं फक्त माने मामाला लग्नपत्रिका द्यायची, त्या मुलीला लग्नात आम्ही टॉयलेट फुकट देतो. अशा 35 मुलींना आम्ही हे टॉयलेट दिलेली आहेत. आणि आजही आमच्याकडे स्कीम आहे, एखादी मुलगी गरीब असेल तिला जर टॉयलेट बांधायची ऐपत नसेल तिला फक्त पत्रिका द्यायची, आमच्या कंपनीतर्फे तिला फुकट टॉयलेट दिलं जातं. अशा पद्धतीचा जो प्रवास आहे टॉयलेटचा, आणि खरोखर मला अतिशय आनंद वाटतो. महाराष्ट्र शासनानं, भारत सरकारनं, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय असे जवळजवळ 550पेक्षा ज्याला मला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार ज्याचं काम मी करतो ते स्वच्छ भारत सन्मान हा मला भारत सरकारनं बँगलोरमध्ये दिला. आणि असे अनेक पुरस्कार मिळाले. गेल्या 3 वर्षापूर्वी दळवी साहेब आमचे विभागीय आयुक्त 3-4 वर्षापूर्वी होते. त्यांनी सांगितलं की माने साहेब की तुम्ही हे टॉयलेटचा जन्मदाता आहात, तुम्ही याचं इनोव्हेशन केलेलं आहे. माझी इच्छा आहे किंवा मी मिळो, माझी इच्छा आहे की बाबा तुमचं पद्मश्री पुरस्कारासाठी रिकमेंडेशन करायला पाहिजे. दळवी साहेबांनी माझं महाराष्ट्र शासनामार्फत पद्मश्री पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाने रिकमेंडेशन केलेलं आहे. मिळाला तर बोनस, नाही मिळाला तर नो लॉस. आपण त्यासाठी कामच करत नाही. हा जो प्रवास आहे खरोखर मला हा सांगताना खूप आनंद वाटला. मला वाटतं वेळेचं बंधन, माझा 1.25 तास झाला का काय, अजून कमी आहे थोडंसं, आहे का अजून? हा, वा वा, जमलं वा, शाबास. खरोखर हे मराठा सेवा संघ आहे, ह्याचे संस्थापक जे आहेत की मराठा उद्योजक लाभीचे विनोद बडे,
बडे साहेब, माझा तुम्हाला सलाम. का माहित आहे का, अशी संकल्पना मांडणं, असं नाविन्यपूर्वक काहीतरी करणं आणि एवढे सगळे मावळे बरोबर घेऊन पुढे जाणं हे सोपं काम नाही आहे. खरोखर मगाशी इथं PI दरड साहेब आले होते, आमचे भोसले साहेब आहेत, की बाबा ही जी मंडळी बाबा ह्यांना काय कमी, ह्यांची पाचशे बोटं तुपातच आहे ती. पण बाबा अरे कमिशनर तुझ्याला लेखा अधीक्षक PI पोलीस काय कमीच नाही हो सगळ्या गोष्टीचं. पण तरी पण बाबा आपली मराठी पोरं धडपडत आहेत. आमचे बडे साहेब असतील, हे सगळे बाबा हे मावळ्याला बरोबर घेऊन पुढे चाललेले आहेत. कमीत कमी आपल्या ते मनाला अंतर्मुख झालेलं का, हे एवढं माणसं चांगलेलं का मराठी लोकांसाठी काम करतात. आपल्याला काय शक्य आहे बुवा, ह्यांना कार्यालय पाहिजे का, हे काय नाट्यगृह पाहिजे का नाही. आमच्या भोसले साहेब दिलं, चला लावून टाका तुमचा कार्यक्रम. आमचे बरड साहेब आहेत, त्यांना वाटलं बा तुम्हाला काय अडचण आली तर आम्ही आहेत तुमच्याबरोबर. खरोखर हा जो कार्यक्रम आहे की ज्यांनी मला इन्व्हाइट केलं ते माननीय चव्हाण साहेब, की बाबा ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम करतात आणि खरोखर किंवा आपल्या मराठी माणसाला सगळ्याला एकत्रित घेऊन ते बाबा मराठी माणसानं मराठी माणसाचंच मटेरियल घ्यायचं, म्हणजे हे जो कॉन्सेप्ट आहे तो खरोखर अतिशय कौतुकाचा स्पद आहे. श्रीकांत आंबले आहेत, ते फूडमध्ये चांगलं काम करतात, की माणसानं कोण काय आयडिया मारलं काय सांगता येत नाही. तर ते आंबले साहेबांनी फूडची आयडिया मारली. त्याच्यानंतर हे वैभव फडतरे साहेब आहेत, तर हे फर्निचरमध्ये नाविन्यपूर्वक एक आयडिया मारतात. काय माणसानं कोणाकडून काय शिकायला मिळेल काय सांगता येत नाही. त्याच्यानंतर हे एक सांगतो, येताना आमच्या चव्हाण साहेबांना सांगितलं बाबा की माझ्याकडे मस्त 4-5 गाड्या आहेत, पण बाबा माझ्याकडे ड्रायव्हर एकच आहे आणि त्या ड्रायव्हर ते फॅमिलीसाठी ह्यासाठी लागतो. मी चव्हाण साहेबांना म्हटलं बा 2 and 4ची तुम्ही सोय करा. आणि त्यांनी कृष्णा फुगे म्हणून एक मुलगा त्यांनी इथं पाठवला आणि ते आपल्या गाडीत बसल्या बसल्या त्याला विचारलं काय करतो साहेब. माझं ते श्रीनगरला ते आपलं श्रीगोंदे तिकडे त्याचं गाव आहे, एका गुजराती मारवा जैन माणसाबरोबर ते काम ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्या पोराचं एवढं कौतुक की ते पोरगं त्या जैन मारवाडी माणसावर कसं धंदा करतात काय करतात. त्यानं स्वतः ते 2वीचं असतं ना त्यासली ती 2 दुकानं टाकून दिली, झेरॉक्स मशीनचं टाकलं, ट्रॅव्हलिंगचं टाकलं, 2 गाड्या त्याच्याकडं भाड्याने. म्हणजे बघा 9वी पास झालेला मुलगा धंदा करायसाठी काय काय आयडिया करतो. अरे हे सगळं खूप कौतुकासारखं काम आहे. त्यांचे ते ट्रॅव्हल, ते लॉन्ड्री बिंड्री सगळं काय आहे. भीमराव गेंड एक आमच्या गावाशेजारचा माणूस आहे आणि नोकरी करत करत या पट्ट्याने तर काय केलं, ते ऑनलाईन स्क्रॅप गोळा करायचं सगळं ऑनलाईन. चायला आमच्याकडे तेवढी पेपर विकायला आम्ही दुकानात जायचो. त्याने असं एक ॲप तयार केलेलं आहे त्या गेंडने, ते ऑनलाईन त्याचे तुमचे पेपर असतील काय असेल ना तुमचं ऑनलाईन पैसे लगे रोख तिथल्या तिथं. म्हणजे अशी की जे काय आमच्या मनगणवाडीचा तो भीमराव गेंड आहे, अशी एक माणसं कलाकार माणसं आहेत. आणि खरोखर एक शेलार साहेब की अतिशय तुमचं वक्तृत्व एवढं सुंदर आहे. अहो काय तुम्ही या कार्यक्रमाची उंची एवढी वाढवली तुमच्या त्या उत्कृष्ट कौशल्यामुळं. आणि त्यांचं पण उर्वी प्रिंटिंग म्हणजे असं त्यांचा पण तो उद्योग आहे. त्याच्यानंतर महेंद्र दुदुस्कर आम्हाला येता येता ह्या तुमच्या मराठा लॉबीनं आमची येता येता जेवणाची सोय केली आणि ते आमचे दुदुस्कर संस्मरण हॉटेल नाव पण बघा कसं भारी मारलंय त्यांनी, संस्मरण हॉटेल. आणि त्याच्यानंतर तिथं बाबा तेवढं सुंदर त्यांनी अगदी आम्हाला, मी अगदी साधा वारकरी संप्रदायाचा माणूस, त्यांनी सांगितलं साहेब का चिकन पाहिजे का बिर्याणी पाहिजे का मटण पाहिजे का, म्हणलं मी वारकरी माणूस आहे, आम्हाला आपली डाळ आणि एक मिक्स भाजी द्या. काय सुंदर क्वालिटी त्या माणसानं दिली, त्याला आम्ही तृप्त झालो. म्हणजे अशी तुमच्याकडे कलाकार माणसं आहेत. खरोखर मला आपण या कार्यक्रमासाठी बोलवलं. अजून खूप मला आपल्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण आता तुमचा संयम मला माहित आहे की पुढच्या वेळी हे आमची मराठा लॉबी आमचे हे म्हणतील की पुढच्या वेळी मानेसाहेबाला बोलवू नका, त्यांना जो वेळ दिला ना तासाचा 1.25 तासात तेवढ्या तरी नाही, पुढच्या वेळी मला बोलवणार नाहीत. म्हणून मग मी त्याची पुढच्या वेळी मला बोलवावं म्हणून मी माझा वेळेत कार्यक्रम संपवतो. नाहीतर काय होईल की मी जर आता जास्त वेळ गेला तर ते आमचे ही सगळी मंडळी म्हणतील की सगळ्याला बोलावं पण मानेसाहेबाला बोलवू नका. म्हणून मला पुढच्या वेळी संधी मिळावी म्हणून माझा कार्यक्रम आटोपतो घेतो. आपण मला इथं बोलवलं, सर्वांनी माझं 1.5 तास सगळ्यांनी ऐकून घेतलं. मित्र हो, हा एवढा सगळा प्रवास सांगण्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की मराठा लॉबी, मराठा उद्योजक लॉबी तुम्हाला मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो. ज्या ज्या लोकांनी माझं हे लेक्चर ऐकलंय
ज्यांचा धंदा आहे त्याचा दुप्पट ग्रोथ झाल्याशिवाय राहणार नाहीये, हे मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो. कारण माझ्याकडे काहीच नव्हतं, माझ्याकडे ज्ञान नव्हतं, म्हणजे या परिस्थितीत सगळं मी आलो आणि आज तुमच्याकडं सगळं काय आहे. ज्ञान देण्यासाठी मराठा उद्योजक लॉबी आहे, इथं मोठी मोठी माणसं बसले साहेब, हे सगळे मोठे मोठे पदाधिकारी इथं आहेत, TV आहे, मीडिया आहे, पेपर आहे, रोज तुम्हाला सांगतो काय नाविन्यपूर्वक सगळं काय बघायला मिळते, किती मोठी गोष्ट आहे. तर जे उद्योजक नाहीत ते माझं लेक्चर ऐकल्यानंतर नक्की उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे पण मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो. आणि तुम्ही सगळे उद्योजक झाला, तुमचा ग्रोथ दुप्पट झाला तर मला माहित नाही स्वर्ग आहे का नाहीये, पण वरती इंद्राच्या दरबार गेल्यानंतर म्हणतील माने लगा तुला जन्म दिला, तू तुझं एकट्याचं कल्याण नाही बघितलं, तुझ्यावर सगळ्या भावंडाचं कल्याण बघितलं, माझ्या दादाचं आणि माझ्या ताईचं पण तू कल्याण बघितलं, तू माणूस केला रिलायबल, मला पुण्य तेवढं मिळेल. आपण सर्वजण खूप मोठे व्हा. आणि मी मराठा उद्योजक लॉबीला माझी नम्र विनंती आहे, ज्या ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल किंवा आपल्या या युवा पिढीला प्रेरणा द्यायची आहे त्यावेळी तुम्ही मला हाक मारा, मी तुमच्या पाठीशी सतत उभा राहीन. मला आपल्या कामाचा खूप मोठा गर्व वाटला. मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या प्रगतीसाठी मराठी लोकांनी उभारलेली ही चळवळ खरोखर खूप मोठी हो, त्यासाठी जी जी काही मदत लागेल ती मी अंतकरणापासून तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि मी मराठा उद्योजक लॉबीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. सर थांबायचं आहे आणि आपण पण बसायचं आहे. 9170 नंबरची गाडी आहे, हॅरियर. आपल्यापैकी कोणाची असेल तर ती काढायची आहे. मुळात सरांना आम्ही ज्या दिवशी भेटलो, मला वाटतं एक 40 मिनिटं चर्चा झाली, त्यातली 15 मिनिटं सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. सर त्यावेळेला तुम्ही 15 मिनिटात संपूर्ण भूतकाळ असा आमच्या हातावरती ठेवला होता की हे तुम्ही आहात, आता काय करायचं आहे. आणि त्याच्यातनं लक्षात आलं की याची गरज जेवढी आम्हाला आहे तेवढीच आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून एवढे दिवस आम्ही विविध पोस्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंटेंटमधून आपल्यापर्यंत पोहोचत होतो की कारण की येण्याची गरज का आहे, कारण की शून्यापासून उभं राहणं आणि एवढा खडतर प्रवास करणं